वसईतील रोशन पार्क सोसायटीत मराठीच्या मुद्द्यावरून वाद पेटलाय। सोसायटीचे मेंटेनन्स न भरल्याने एका मराठी कुटुंबाला चक्क मराठीला मारा गोळी म्हणून अश्लील जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलाय। सोसायटी मेंटेनन्सची नोटीस इंग्रजी भाषेतून दिली होती, मात्र महिलेला इंग्रजी कळत नसल्याने मराठीतून नोटीस मागितली। यावेळी सेक्रेटरीने मुजोरी केली। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मराठीला मारा गोळी असं म्हणत वसईत सेक्रेटरीची मुजोरी पाहायला मिळाली आहे। इंग्रजीत नोटीस दिल्यानं ती कळली नाही, त्यामुळेच नोटीस मराठीत द्या असं सांगण्यात आलं आणि त्यावरनं शिवीगाळ करण्यात आली। जातीवाचक उल्लेख करण्यात आला। 3 महीना टाइम दिया, उसमें आपने मराठी में एक भी नोटिस नहीं दिया। मराठी क्या, मराठी को मारो गोली मतलब क्या है? मराठी को मारो गोली मतलब क्या है? मराठी को मारो गोली मतलब क्या है? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारा। चांगली मराठी बोलणं वेगळं आहे, चांगली मराठी बोलणं वेगळं आहे। महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारत नाही, थोडा थोडा का थोडा थोडा मराठीला गोळी मारणार। 3 महीना टाइम दिया, उसमें आपने मराठी में एक भी नोटिस नहीं दिया। मराठी क्या, मराठी को मारो गोली मतलब क्या है? मराठी को मारो गोली मतलब क्या है? मराठी को मारो गोली मतलब क्या है? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारा। चांगली मराठी बोलणं वेगळं आहे, चांगली मराठी बोलणं वेगळं आहे। महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारत नाही, थोडा थोडा का थोडा थोडा मराठीला गोळी मारणार। वसईत हा प्रकार घडल्याचा पाहायला मिळतंय। मराठीच्या मुद्द्यावरून वाद पेटला। सोसायटीचा मेंटेनन्स न भरल्याने एका मराठी कुटुंबाला चक्क मराठीला मारा गोळी म्हणून अश्लील जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकारही समोर आलाय। सोसायटी मेंटेनन्सची नोटीस इंग्रजीतनं आली, मात्र महिलेला इंग्रजी कळत नसल्यानं मराठीतून नोटीस त्यांना मागितली। यावेळी सेक्रेटरीनं मुजोरी केल्याचं दिसलंय। जातीवाचक शिवीगाळ केल्याचा महिलेनं आरोप केला। माझं पाणी कट केलं, त्याबद्दल मी त्यांना विचारायला गेले की तुम्ही पाणी कट का केलं, तर मला ते बोलतात तुम्हाला 3 महिन्यापासून नोटीस दिल्या। तर मी म्हटलं नोटीस मला इंग्लिशमधून आल्या, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला इंग्लिश नाही कळत, तुम्ही मराठीमध्ये द्या। तर ते मला बोलले की मराठीमधून नाही तुम्हाला नोटीस देणार। आणि मग मी त्यांना बोलले की तुम्ही मराठीमधून का नाही नोटीस दिल्या, तर बोलतात मराठीला गोळी मारा। मला डायरेक्ट असं बोलले। तर मग मी त्यांना बोलली की तुम्ही असं कसं बोलू शकता ना, तुम्ही महाराष्ट्रात राहतात आणि मराठीला गोळी मारा, असं कुठे लिहिलंय? महाराष्ट्रामध्ये राहताय तर कमीत कमी एक नोटीस तरी मला मराठीत द्या।